शाळांना अल्पसंख्याक प्रमाणपत्रांची खैरात केल्याप्रकरणी सखोल चौकशीचे आदेश आता देण्यात आलेत। अल्पसंख्याक मंत्री सुनेत्रा पवार यांनी हे सखोल चौकशीचे आदेश दिलेले आहेत। या सगळ्या प्रकरणांमध्ये उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सह्यांनी ही पत्र देण्यात आल्याचं समोर आलंय। आता उपसचिव मिलिंद शेणॉय यांची चौकशी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। माझाच्या पाठपुराव्याला यश मिळताना दिसतंय। आता उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्यावरती कारवाई होणार का हाही प्रश्न आहे। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। वेदांत, एबीपी माझाच्या बातमीचा हा इम्पॅक्ट पाहायला मिळतोय। आता कारवाईची आणि चौकशीची चक्र सगळी कशी हलणार आहेत? प्रज्ञा, ज्या प्रकारे एबीपी माझाने ही बातमी दाखवली आणि हा सगळा प्रकार उघडकीस आणला, ज्यामध्ये अल्पसंख्याक विभागाकडून कशा प्रकारे स्थगिती असताना सुद्धा अशा प्रकारे 75 शाळांना हे पत्र देण्यात आले आणि हे मान्यतेचे पत्रावर उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही होती। आणि हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या सगळ्याच्या चौकशीचे आदेश दिले आणि काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली अल्पसंख्याक विभागाची ही बैठक पार पडली, ज्यामध्ये सर्व अधिकारी उपस्थित होते आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी तशा प्रकारच्या सूचना सुनेत्रा पवार यांनी दिल्याचं कळतंय। जी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामध्ये या बैठकीमध्ये हेही विचारण्यात आलं की या सगळ्या प्रमाणपत्रांवर सह्या नेमक्या कोणी केल्या। तर अर्थातच आपण सुद्धा दाखवलं की उपसचिव मिलिंद शेणॉय यांच्या सह्या आहेत आणि त्यांनी कोणाच्या परवानगीने या सह्या केल्या किंवा कोणत्या सिनियर अधिकाऱ्याची परवानगी त्यांनी घेतली होती का, अशा सगळ्या प्रकारची चौकशी केली जाणार आहे। आणि अर्थातच या चौकशीमध्ये नेमकं कोण दोषी आहे हे समोर येईलच। मात्र ज्या प्रकारे आपण बघतोय की स्थगिती असताना सुद्धा अशा प्रकारे सह्या देणं आणि या शाळांना म्हणजे साधारणपणे 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याची मान्यता देणं, या सगळ्यामध्ये उपसचिव मिलिंद शेणॉय यांची सही आहे आणि त्यामुळे या सह्या कोणाच्या परवानगीनं केल्या या सगळ्याची चौकशी केली जाणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।